पिंकी शिवकुमार माली यांचा अपघात विमानाने झाला होता, तर डेथ बॉडी घ्यायला आलेलो होतो. ती पहिली टर्म होती आणि आज मी त्यांच्या डेथ सर्टिफिकेटसाठी माझे राष्ट्रवादीचे सहकारी दिगंबर कुमटेकर, राष्ट्रवादीचे पहिला तालुकाध्यक्ष आहेत, यांच्यासोबत मी बोललो की सर्टिफिकेट घ्यायसाठी माझ्यासोबत या. ते आज आम्ही आलो आहे. रोहित पवार अनेक दिवसांपासून खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करतायत. तुमची काय मागणी? कारण तुमची पण मुलगी या सगळ्या अपघातामध्ये दुर्दैवी तिचं निधन झालेलं आहे. तुमची काय भूमिका आहे एक पालक म्हणून? याची निशा व्हायला पाहिजे. रोहितदादा पवार जे म्हणत आहेत त्यांच्या मताशी मी 100% ॲज ए पालक, एक रहिवासी, एक नागरिक म्हणून मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. कारण का घात हा षडयंत्र असतो, पात ॲक्सिडेंट असतो. तर नक्की याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. मग हे CBIच्या माध्यमातून असू द्या, ज्युडिशियल इन्क्वायरी असू द्या, या कुठलाही सरकारने, महाराष्ट्र सरकारने जी पण काय यंत्रणा लावली ते याची शहानिशा, याची सत्यता बाहेर यायला पाहिजे. खरं तर या सगळ्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो CBIकडे आहे. या CBIने आत्तापर्यंत तुम्हाला या संदर्भातली काही माहिती दिली आहे का? किंवा या CBIच्या तपासावरती तुम्ही एक पालक म्हणून तुम्ही समाधानी आहात का? मला CBIकडून कुठलीही जानकारी मिळाली नाही. जे काय वर्तमानपत्रामध्ये आणि TV चॅनलवर बातमी येते त्याच्या माध्यमातून जे काय आहे ते माहिती पडतं. तुम्ही आज पहिल्यांदा तुम्ही सांगता की ही दुसरी वेळ होती. सुरुवातीला आला त्यावेळेस तुम्ही तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बारामतीमध्ये आला होता. आज तुम्ही दुसऱ्यांदा त्या कामात डेथ सर्टिफिकेटसाठी माझा हे केल्यानंतर काय भावना होत्या तुमच्या? काय आज हे माझी खाजगी सहल होती, म्हणजे फेरी होती की माझ्या मुलीच्या डेथ सर्टिफिकेटसाठी मी इकडं आलो बारामतीला. आणि इथं आल्यानंतर डोले नम झाले. कारण का त्यात हॉस्पिटलमध्ये मी 3 नंबरवरती अजितदादा पवारची बॉडी होती आणि 5 नंबरवरती माझ्या मुलीची होती आणि संभी पाठकची 6 नंबरवर होती. तर ती वेल आणि आजची वेल दोन्ही एकदम दुःखदायी आहे की एकदा मुलीची बॉडी घ्यायला आलो आणि आज तिच्या डेथ सर्टिफिकेटसाठी आलो बारामतीला. DGCAने सगळं तर या सगळ्या प्रकरणावरून PSR जी कंपनी आहे या PSR कंपनीची वर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे गटाने देखील निर्णय घेतला आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही PSR कंपनीच्या विमानावरती तिथून कधीच आम्ही प्रवास करणार नाही. कसं बघता याकडे? आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की कुठल्या फ्लाईटने प्रवास करायचा. आता ही घटना झाल्यानंतर लोक घाबरलेले आहेत. सामान्य माणूस, पॉलिटिकल, VVIP हे सगळं घाबरलेले आहेत. VCR कंपनीबद्दल चौकशी चालू आहे. सत्यता बाहेर आल्यावरच समजणार की नक्की हे ॲक्सिडेंट आहे की घातपात आहे. तुम्हाला काय वाटतं नेमका हा अपघात आहे की घातपात आहे? याची CID इन्क्वायरी चालू आहे. ते आल्यावरच समजेल नक्की की काय आहे. आता आम्ही चॅनलच्या माध्यमातूनच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतं. या संदर्भात CBIकडे जो तपास आहे, CBI तुम्हाला काही माहिती देते का नाही या गुन्ह्यासंदर्भात? किंवा तुम्ही CBIच्या ऑफिसमध्ये कधी गेलात का? किंवा या संदर्भात गुन्ह्यामध्ये काय नेमकी काय प्रोग्रेस आहे याची चौकशी केली का तुम्ही? नाही, मी चौकशी नाही केली. आतापर्यंत मला कोणाचाही फोन वगैरे आला नाही आणि काही जानकारी मला मिळाली नाही. आणि रोहितदादा पवार मुंबईमध्ये तक्रार FRI लॉन्च करण्यासाठी गेलेले होते आणि त्याच्यानंतर मी बातमी TVवर ऐकली की बारामतीलाही आलेले होते काल. कारण का माझी मिसेस ह्या दुःखातून बाहेर नाही पडली आणि 3-4 दिवस ती जेवली नाही, रडत तब्येत खराब झाली. तर मुंबईमध्ये एक नामचीन हॉस्पिटल आहे शिवाजी पार्कला, सुश्रुषा, त्याच्यामध्ये ती अजूनही ॲडमिट आहे. मी डेथ सर्टिफिकेटसाठी आलेलो होतो. खरं तर रोहित पवार गेल्या 2 दिवसापासून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करतायत. काल त्यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. संवाद साधताना त्यांनी VSR कंपनीवर काही गंभीर आरोप केले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्या भाजपच्या नेत्याचा उल्लेख केला. तुम्हाला काय वाटते? खरं तर VSR कंपनीवरती कारवाई झाली पाहिजे का?
योग्य रीतीने जे कायद्यामध्ये आहे, जर ते गुन्ह्यामध्ये सापडत आहे तर कोणाला सोडला नाही पाहिजे. गुन्हेगारवरती कारवाई योग्य कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे, घटनाप्रमाणे व्हायला पाहिजे. राहिली गोष्ट की रोहितदादा पवार जे काय करतायत, न्याय मागतायत, मला असं वाटत नाही की न्याय भेटेल. कारण की जर सत्तेमध्ये ते लोक आहेत, आज जवळपास 1 महिना झाला, जर ते लोकांनी मनावर घेतला असता तर याच्यातून सत्यता बाहेर आली असती, FRI लॉन्च झाली असती. असं सहकार्य करतायत विरोधी पक्ष असं दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, का सरकारमधली लोक किंवा पोलीस प्रशासन FIR का दाखल करून घेत नसावी? आता जसं की वन कार्ड वन नेशन रेशनिंगच्या बाबतीत असतो, आपण कुठेही रेशन घेऊ शकतो. तर कायदा एक असा आहे की कुठेही आपण कंप्लेंट लॉन्च करू शकतो, त्याची प्रती आपण स्थानिक पोलीस स्टेशनला द्यायला लागते. तर गुन्हा आहे नाही आहे तपासचा भाग आहे, पण FRI तर घ्यायला पाहिजे. FRI घेतला, कारण काय प्रायव्हेट केस कोर्टामध्ये टिकत नाही. गव्हर्मेंटचा FRI जर झाला तर मग हे कुठेतरी कोर्टामध्ये टिकेल. या सगळ्यात जो महत्त्वाचा होता, जो VSR जो प्लेन आहे त्याच्यामधला जो ब्लॅक बॉक्स होता, हा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती अनेकदा समोर आली होती. मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद बारामती तालुका पोलीस ठाण्यात, ज्या ठिकाणी अपघात घडला, त्यांच्या हद्दीतल्या पोलीस ठाण्यामध्ये अशी नोंद आढळून आली की त्या नोंदीमध्ये मेन्शन केलेलं आहे की तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित आहे. मग असा असताना असं समाज माध्यमांवरती किंवा TV चॅनलवरती असं दाखवलं जाते की तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळालेला आहे. काय वाटतं तुम्हाला, या ब्लॅक बॉक्स हा जळालेला असेल किंवा यामधून सत्य बाहेर येईल का? काय वाटतं तुम्हाला? ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही. त्याला 11,000 टेम्परेचरचा पॉवर लागतो. तर जे रोहितदादा म्हणालेले होते ते एकदम बरोबर बोलले होते. हे ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काय रेकॉर्ड झालं असेल ते सत्य बाहेर यायला पाहिजे. ब्लॅक बॉक्स TVवरती काही फेक न्यूज आली, बातमी आली की जल गया है, नष्ट हो गया है. मग परत 2 दिवसांनी आपण म्हणाल्याप्रमाणे की नाही वो सुरक्षित आहे. तर नक्की हा तपासचा भाग आहे. तपासमध्ये माहिती पडेल की ब्लॅक बॉक्स ते मध्ये हे खरोखर सुरक्षित आहे की नष्ट झालेला आहे की जळालेला आहे, हे इन्क्वायरीचा भाग आहे. तुम्हाला वाटतंय, कारण ज्या संदर्भात जो गुन्हा दाखल झाला आहे CBI त्याचा तपास करत आहे, CBI निपक्षपाती तपास करेल आणि तुमच्या मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? बघा, कुठलीही यंत्रणा शासकीय इन्क्वायरी करू द्या, शेवटी मुलगी मी गमावलेला आहे. मला अपेक्षा आहे की सरकारकडनं या जे एजन्सी काम करते याची निष्पक्ष इन्क्वायरी करून न्याय माझ्या मुलीला मिळेल, मी ही अपेक्षा बाळगतो. सरकारकडून जे काही सत्ताधारी लोक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही संपर्क झालेला आहे का? तुमच्याशी काय कोणाचं बोलणं झालं का? तुम्हाला कोणी भेटायला आलं होतं का? आम्हाला घरी रोहितदादा पवार आलेले होते, माननीय छगन भुजबळ साहेब आले होते, समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि अनिल देशमुख साहेब पण आलेले होते, अरविंद सावंत होते, मग सचिन भाऊ अहिर पण आलेले होते. विविध पक्षाचे लोक, हिम्मत कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे लोक धाडस, हिम्मत, पाठबळ देण्यासाठी, माझ्या कुटुंबाला कुठेतरी त्यांना सांत्वना देण्यासाठी, माझ्या मुलीला. खरं तर अपघात घडण्या अगोदर तुमच्या मुलीशी काही बोलणं झालं होतं का? किंवा शेवटचं काय फोनवर संभाषण झालं होतं का? काही झालं असेल तर नेमकं काय संभाषण झालं होतं? 27 तारखेला रात्री 10:15 वाजता ती मला फ़ोन केली, पापा सो गए क्या? तो मैं सोने जा रहा हूँ. तो बोले कि ठीक है, मैं कल सुबह अजीत दादा पवार के साथ मैं बारामती जा रही हूँ, वहाँ से मैं शमशादाबाद जाऊँगी और मैं होटल में शिफ्ट होने के बाद मैं आपसे बात करूँगी. तो मैं बोलो कि नहीं अभी ही बोलो क्या बात है. तो ती म्हणाली कि नहीं, मैं आपसे विस्तार में बात करूँगी और मौका मिला तो दादा से भी मैं आपकी बात करवाऊँगी. हे एवढा माझ्याशी तिचा 27 तारखेला बोलणं झालं. 28 तारखेला ही अपघात झाला. TV चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळाली. ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकी माली अटेंडंट फ्लाईटचा अपघातमध्ये मृत्यू झाला अशी बातमी मिळाल्यानंतर मी बारामतीला आलो. बारामतीला आल्यानंतर काय तुम्ही एकंदरीत
इथली परिस्थिती होती, काय तुम्ही पाहिलं, काय तुमचा अनुभव काय तो जरा. ज्यावेळी मी रात्री मुंबईवरून प्रवास करून इथं हॉस्पिटलला माझ्या मुलीची डेथ बॉडी घ्यायला आलो, कारण का मला कोणीही कळवलं नाही. कंपनी लोग ही माहिती कि मुंबई के ऑफिस से उसकी डेथ बॉडी मिलेगी या मैं उसका बारामती से एम्बुलेंस से लाके दूंगा. मला टी व्हीवर माहिती मिळाल्यानंतर मी माझी मुलगी गमावलो म्हणून मी बारामतीला आलो. ज्यावेळी मी गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळी वातावरण खूप दयनीय होता. लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पुरे गावकरी लोक. हे बघून मी एकदम आश्चर्यचकित झालो की पुरे गावातले लोक, दादावर प्रेम करणारे लोक या हॉस्पिटलचा पुरा घेरून बसलेले होते. त्याच्यामध्ये मला बॉडीची शिनाखत करायची होती. ज्यावेळी मी बॉडीची शिनाखत करायला गेलो रूममध्ये की माझी मुलगीची कुठे आहे बॉडी, कारण का मग ते पोस्टमॉर्टमला घेऊन जाणार होते, तर चेहरा जळलेला होता आणि अशी भयंकर अवस्था होती की पायाने मी तिला ओळखलो की हीच आहे माझी मुलगी. त्यावेळी मी खूप बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही होतो कोणाचे. हां, त्यावेळी सचिन भाऊ अहिर आम्हाला खूप तिकडं सहकार्य केले. तुम्ही ते विमान बदलल्याचं पण तुम्ही मागे एका ह्याच्या मुलाखतीमध्ये आरोप केला होता, तर ते नेमकं काय झालं होतं विमानाच्या बाबतीत? विमान बदलीचं असं नाही, माझी मुलगी नेहमी जायची तर ती मला चर्चा करायची. ब्लॅक कलरचा त्यांचा चार्टेड फ्लाईट असायचा. ह्यावेळी एक तर पायलट बदली झाला. सकाळी 6:30 वाजता पहाटे कुठला ट्रॅफिक असतो. पहिला तर पायलट बदली झाला, विमान बदली झाला आणि गॅलेनमध्ये फ्यूल पाठीमागे ठेवलेलं गेलेलं होतं. हे असं माहिती मिळाली चॅनलच्या माध्यमातून. तर हे काय लगेच आहे का? बॅगे आहेत का? फ्यूल कसं काय घेऊन जाऊ शकतात? कारण का ही सुरतला गेलेली फ्लाईट आलेली होती, तो फुल भरलेला होता. एका मिनटामध्ये 15 किलोमीटरचा ह्याचं रेंज आहे जाण्याचा. तर फ्यूल जास्त असल्यामुळे हे वाया सासादाबाद जाणार होती बारामतीला सोडून. जर फ्यूल कमी असता तर असा वाटतोय की कमी जळला असता. अपघाताच्या वेळी काही भाग शिल्लक पाठचा राहिला तर कदाचित फ्यूल जास्त असल्यामुळे याचे आग जास्त लागला. जर फ्यूल कमी असता तर कदाचित लय लोकांचा जीव वाचू शकत होता, असा माझा सोच आहे.